जून महिन्याच्या मासिक सभेत आदितीताईंनी प्रस्ताव मांडला की आता लवकरच पंढरपूरची वारी आहे. गावागावांमधले माऊली भक्त पालखीबरोबर पुण्याला येतील. वारकऱ्यांशी संवाद साधून विद्यादान सहाय्यक मंडळाच्या कार्याची माहिती त्यांच्या माध्यमातून गावोगाव पोचवण्याचा उपक्रम आपण करूया का? सभेला उपस्थित अनेक विद्यार्थ्यांनी ते वारीशी निगडीत आहेत, स्वतः वारीला जातात आणि ह्या माध्यमातून आपण विद्यादानची माहिती गावोगाव पोचवू शकू, असे मत मांडले. आमच्या सोसायटीत श्री पारेख परिवारातर्फे दरवर्षी एका दिंडीला प्रसादाचे भोजन दिले जाते. मी सुचवले की त्यावेळी वारकऱ्यांना भेटून आपण विद्यादानची माहिती देऊ शकू. हे कबूल तर केले. आता असे करायला पारेख कुटुंबीय मला परवानगी देतील का, हे मी त्यांना कसे विचारू, अशी काळजी करण्यात मी 2-3 दिवस घालवले. एक दिवस सर्व धैर्य एकवटून भाभींना फोन लावला आणि आश्चर्य म्हणजे मी विचारताच त्यांचे पहिले वाक्य होते, हो करा की, आम्हाला काहीच अडचण नाही. तोपर्यंत वारी येण्याचा दिवस आलाच. आता विद्यादानच्या विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करायला हवी. इतक्यात केपी तन्मय हिचा फोन आला की तिचे 4 स्टुडंट्स आमच्या सोसायटीत येतील. मग काय, सगळं जुळून आलं. ठरल्याप्रमाणे आपले VSMचे विद्यार्थी आले. तेही BJ मेडिकल कॉलेजमध्ये MBBSचे शिक्षण घेणारे. मुलांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांनी बरेच प्रश्न विचारले. तुम्ही हे फार छान काम करत आहात, असे माऊली म्हणाले. काहींनी लगेच आपल्या मुलामुलींना फोन जोडले आणि विद्यादानचे माहितीपत्रक फोटो काढून पाठवले. विद्यादानतर्फे आपल्या गुणवंत मुलामुलींना नक्कीच चांगले शिक्षण घेता येईल हे ऐकून त्यांना खूपच आनंद झालेला दिसला. काही जणांनी आमच्या गावातल्या लोकांना तुम्हाला देणगी द्यायची असली तर काय करायचे, असेही विचारून घेतले. विद्यादान सहाय्यक मंडळच करतं. फक्त हे कसं होते की विद्यार्थी शिकायची इच्छा आम्ही होतकरू व्हावा, त्याची पहिली मार्ग वगैरे चांगले असतील विचार असेल तर आम्ही नक्की त्याला मदत करायचा आमचा मंडळाचा प्रयत्न असेल. तर तुम्ही आता वारकरी मंडळी साधन आपले असतात. जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी जरी गरजू विद्यार्थी असेल, तुमच्या गावाकडे त्याचं प्रवृत्ती असेल ती मिळालेली असेल, काहीतरी त्यांनी अभ्यास करण्याची इच्छा आहे आणि फक्त पैशामुळे जर शिकता येत नसेल तर फक्त तुम्ही नक्की कळवू शकता. त्या मुलाची मदत होईल म्हणून नक्की तुम्ही नंबर घ्याल आमचा आणि नक्की कळवू शकता. पारेख परिवाराने आणि आमच्या सोसायटीतील इतरांनीही विद्यादानला आम्ही नक्कीच सहाय्य करू, असे सांगितले. खरंच या छोट्याशा उपक्रमामुळे किती गोष्टी साध्य झाल्या म्हणून सांगू. आदितीताई, तन्मय, VSMचे 4 विद्यार्थी आणि मी अशी आमची टीमच जमली. सोसायटीतील लोकांची ओळख करून देताना विद्यादानचे हे BJ मेडिकलचे विद्यार्थी आहेत म्हणून मीच उगाच भाव खाऊन घेतला. आणि आत्तापर्यंत कधीही केला नव्हता तो म्हणजे माऊलींशी संवाद. तोही करायची संधी मिळाली. आपल्या विद्यादानचे काम माऊलींमार्फत खेडोपाडी पोचून तेथील गरजू गुणवंत होतकरू मुलामुलींना चांगले शिक्षण घेता यावे, अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करूया.